साने गुरुजींचे साहित्य रडके आहे, असा सरसकट शेरा मारण्याची प्रवृत्ती दिसते. यावं अशा तऱ्हेच्या विधानांचा समाचार घेणारे भाषण स्वप्न आणि सत्य या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी पु ल देशपांडे यांनी केले. साने गुरुजींच्या साहित्याच्या जीवनाचा एका सहृदय लेखकानं घेतलेला हा अविस्मरणीय आढावा. काही दिवसांपूर्वी श्री हरिभाऊ लिमये माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, साने गुरुजींच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे, त्या समारंभाला तुम्ही भाषण करायला यावं अशी माझी इच्छा आहे. गुरुजींच्या विषयी मला आस्था आहे याचं स्मरण असलेली मंडळी अजून आहेत हे पाहून मला बरं वाटलं. मी काय किंवा स्वतः हरिभाऊ काय, आम्ही अशा एका काळात वाढलो की ज्यावेळी साने गुरुजींचा आपल्या आयुष्यात न घेणे हे ठरवले असले तरी शक्य झाले नसते. साने गुरुजी हे पहिल्यापासून अखेरपर्यंत तरुणांचे नेते होते आणि 25-30 वर्षांपूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात तरी निश्चितच आम्ही तरुण होतो. त्यामुळे जे जे म्हणून तरुण होते त्या तरुणांना साने गुरुजींनी आकर्षित केले नाही असे झालेच नाही. साने गुरुजींच्या विषयी बोलायला मला आज इथे संधी मिळाली, हा माझा मोठा गौरव झाला असे मी मानतो. मात्र अध्यक्षस्थानी श्री मधु लिमये आहेत हे कळल्यावरती मी थोडासा दवलो, कारण गुरुजींच्या विषयी मधूच्या इतक्या अधिकारानं बोलणारे फार थोडे लोक आहेत. साने गुरुजींनी महाराष्ट्रातली जी काही मुलं आनंदाने दत्तक घेतली होती त्या मुलांपैकी मधु लिमये एक आहेत. गुरुजींविषयी अत्यंत मोठ्या अधिकाराने तेच बोलू शकतील, पण तरीही मी आमंत्रण मुद्दाम स्वीकारले. आत्ताच हरिभाऊ म्हणाले, मी आमंत्रण लगेच स्वीकारले आणि आनंदाने स्वीकारले. गुरुजींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण मला मिळाला, त्याचा मला खरोखरीच फार मोठा आनंद होतो आहे. ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यात गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे, अजोड आहे. माझ्यासारख्या विनोदी वगैरे लेखकाला सुद्धा साने गुरुजी गुरुस्थानी वाटतात. माणसाला जीवनात एक गुरु पुरेसा नसतो. दत्ताने म्हणे 24 गुरु केले. माझे गुरु मोजायला गणितशास्त्रातला पंडित बोलवावा लागेल. या संबंधात मला साने गुरुजींचीच एक गोष्ट आठवते. काँग्रेसमधून जेव्हा समाजवादी पक्ष फुटला तेव्हा काही सनातनी काँग्रेसवादी होते. त्यातल्या कोणीसे म्हटले की ह्या लोकांनी गांधीवरची श्रद्धा आहे आणि मार्क्सवरही आहे, म्हणजे हे दोन बापांचे आहेत. रागाने म्हटले असेल कुणीतरी. गुरुजींनी त्याला फार सुंदर उत्तर दिले. त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामधनं नेहरूंचंच एक वाक्य काढून दाखवलं. माणसाचे जीवन इतके गुंतागुंतीचे आहे की त्याला एकच काय अनेक बाप असू शकतात. गुरुजींनी म्हटले आहे, चांगले कार्य करताना मला कुणी 100 बापांचा मुलगा असे म्हटले तरी मला त्याचं दुःख होणार नाही. आपल्याकडे ब्राह्मण हा द्विज असतो. तो आईबापांकडे जन्म घेतो आणि पुन्हा एकदा त्याचा जन्म होतो जेव्हा त्याचे विद्यागुरू त्याला मुंजीच्या वेळी दीक्षा देतात तेव्हा. देतात म्हणण्याऐवजी देत असत असे म्हणावं हवे तर, कारण अलीकडे मॅट्रिक वगैरे झाल्यानंतर मुंज झालेली मी पाहिली आहे. तरीही हरकत नाही, मॅट्रिकनंतरही गुरुचा शोध चालू असावा. मला तर वाटते द्विजच काय माणसाने सहस्त्रच असावे. दोन्ही डोळे उघडे ठेवून जीवनातली अनेक रहस्य पाहू इच्छिणाऱ्या माणसाला सहजस्त्रच असावे लागते. एरवी डोळ्यांना झापडे बांधून जगणारी माणसे नाईलाज म्हणून जन्माला आलेली असतात आणि मरणे हातात नाही म्हणून जगणे चालू ठेवतात. त्यांच्याविषयी आपल्याला बोलायचे नाही किंवा द्विज नावाच्या जातीत जन्माला आलेल्याविषयी बोलायचे नाही. मला नवा जन्म मिळाला असे वाटण्यासारखे कितीतरी अनुभव जीवनात येत असतात. एखादे उत्तम चित्र पाहिले की वाटते आपल्याला थोडासा चित्रकाराचाही जन्म लाभावा. चांगले गाणे ऐकताना वाटते गाणाऱ्याचाही जन्म मिळावा. किंवा मधु लिमयांसारख्यांनी एखादा पराक्रम केलेला पाहिला की वाटते राजकारणातही गुरु मिळून तिथेही जन्म लाभावा. अर्थात राजकारणाचा विचार मी लगेच डोळ्यातून काढून टाकतो. त्या जातीत जन्म घालवणे मोठे कठीण काम आहे. दिवसेंदिवस तर फारच कठीण होत चाललं आहे. तरीही जीवनातल्या त्याही अंगाचं आकर्षण संपलेलं नाही. एकतर जीवन हा एक सतत चाललेला शोध आहे, पण मुख्य शोध चाललेला असतो तो मानवी व्यापाराचा अर्थ लावण्याचा, मानवी जीवनातली आनंद निधाने शोधण्याचा. कारण माणसाला सर्वात मोठी ओढ असते ती माणसाची. ही ओढ, ही भूक संपली की सारं संपलं. मागे एकदा मी साहित्य अकॅडमीमध्ये बोलताना सांगितलं, अलीकडे अँग्री यंग मॅन होण्याकडे प्रवृत्ती आहे. मी अँग्री नाही, मी हंग्री आहे. माझी भूकच संपत नाही.
जीवनामध्ये इतके काही भरलेले आहे की ते खायला वेळ नाही. किती विविधता, केवढे विराट जीवन. माझ्या कॉलेज शिक्षणाच्या काळात ज्या अनेक संस्कारांनी विचारांचा पिंड घडत गेला, त्यात केशवसुतांच्या कवितेचा मोठा हिस्सा होता. केशवसुतांच्या नवा शिपाई या कवितेत त्यांनी म्हटले आहे, खादाड असे माझी भूक, चतकोराने मला न सुख, मळ्यास माझ्या कुंपण पडणे, अगदी न मला साहे, कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे. केशवसुतांच्या काही काही ओळी मनात जाऊन रुजल्या. हिंदूही नाही, यवनही नाही, न मी एक पंथाचा, तेच पतित की जे आखडीती प्रदेश साकल्याचा, सर्वत्र खुना माझ्या घरच्या मजला दिसता येत. या साकल्याच्या कल्पनेने जगणारा केशवसुतांचा नवा शिपाई मला साने गुरुजींच्या मध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगात ते रमले होते. आज या ठिकाणी जमलेली माणसं गुरुजींच्या प्रेमाने जमलेली आहेत. त्यांच्या वाडम्याविषयी मी आपल्याला सांगायला हवे असे नाही, पण इथे जी मला तरुण मंडळी दिसत आहेत त्यांना थोडंसं सांगायला हवं असं मला वाटतं. कारण त्यांच्यावरती जी माणसे वाडमयीन संस्कार शाळा कॉलेजातून घडवतात, त्यांनी एका विशिष्ट शेऱ्यात साने गुरुजींचं वाडमय डिसमिस करून टाकलं आहे. साने गुरुजींचे वाडमय ना रडके. आमच्या साहित्य समीक्षकांनीही गुरुजींच्या वाडम्याला रडके वाडमय म्हणून वारंवार हेटाळलेले आहे. हास्य आणि अश्रू यांची ज्यांना किंमतच कळलेली नाही, त्यांना जीवनातलं काय कळतं तेच मला कळत नाही. कारुण्य आणि रडकेपणा ह्यातला फरक ज्यांना कळत नाही, विनोद आणि आचरटपणा ह्यातला फरक ज्यांना समजला नाही, त्यांनी हवे असेल तर साने गुरुजींचे वाडमय रडके म्हणावे. पण साने गुरुजींच्या डोळ्यातले अश्रू कशामुळे उभे राहिले होते याचा शोध घेत कोणी गेले आहे का? हल्ली आमचे धडे वगैरे लावलेले असतात कॉलेजात. आपल्याबद्दल विद्यार्थी वर्गात काय मत करून देण्यात आलं आहे हे पाहावे म्हणून अधूनमधून मी विद्यार्थ्यांच्या वह्या पाहतो. भरमसाठ शेरेबाजी केलेली असते. लेबले मारून बाजूला ठेवून देण्याची विलक्षण घाई. साने गुरुजी यांचे वाडमय रडके आहे. काय रडके आहे आणि ते रडके आहे हे कोणी म्हणायचे की त्यांच्या आयुष्यात व्यक्तिगत रडीखेरीज दुसरे काहीही नसते असल्या पोटार्थी शिक्षकांनी? मला अजून लेक्चरर्सचे प्रोफेसर करत नाहीत, प्रोफेसरचे प्रिन्सिपल करत नाहीत, प्रिन्सिपलचे व्हाईस चॅन्सलर्स करत नाहीत. या रडकथा खाजगी किंवा सार्वजनिक मिळेल त्या ठिकाणी सांगणाऱ्यांनी साने गुरुजींच्या डोळ्यात अश्रू येत असत. त्यांच्या वाडम्याचा आस्वाद घेताना सहृदय वाचकाने डोळे पाणवतात. गुरुजींच्या डोळ्यात अश्रू येत असत? हो, येत असत. मी तर म्हणतो तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा तरी तुमच्या आयुष्यात लाभले तरी ते क्षण खऱ्या अर्थाने आपण जगले असे म्हणा. साने गुरुजी नुसते रडले नाहीत, गुरुजी प्रचंड चिडले. ते रडणे, ते चिडणे सुंदर होते. त्या चिडण्यामागे भव्यता होती. त्या रडणाऱ्या माणसाच्या चिडण्याची एक कथा मी आपल्याला सांगतो. परळच्या कामगार मैदानावरती साने गुरुजींचे भाषण होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात आपले सरकार आले होते. काँग्रेसचे सरकार सत्तेवरच्या काँग्रेसला सत्यावर श्रद्धा असणारे साने गुरुजी नको होते. गुरुजींच्यावर भाषणबंदीचा हुकूम बजावला. कामगार मैदान तुडुंब भरले होते. गुरुजींच्यावर भाषणबंदीचा हुकूम द्यायला जो कोणी सब इन्स्पेक्टर गेला त्याने काय करणार, पोट असतं साहेब म्हणून हे करावं लागतं अशा चेहऱ्याने तो हुकूम गुरुजींच्या हातात दिला. त्या माणसाला सुद्धा वाटलं असेल की जीवनात कसले हे काम आपल्या वाट्याला आले आहे. गुरुजींनी हुकूम घेतला आणि तडक व्यासपीठावरती चढले. तो हातात कागद घेऊन त्यांनी भाषण सुरू केले. त्या दिवती गुरुजींनी स्वातंत्र्य म्हणजे काय ह्या विषयावरच भाषण केले. स्वातंत्र्य म्हणजे फुलण्याचे स्वातंत्र्य, समाजाचे भले व्हावे यासाठी ज्या ज्या वेळी सत्य असेल तेच बोलणार असे सांगायची वेळ येते त्या त्यावेळी सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य. शेकडो बलिदाने झाली, तुरुंगवास घडले, सर्वस्वाचा नाश ओढवून घेतला गेला तो असल्या स्वातंत्र्यासाठी. आणि मग गुरुजींनी एकापाठोपाठ एक अशा अनेक क्रांतिकारकांच्या त्यागमय जीवनाचं वर्णन सुरू केलं. तेजस्वी गद्यातले पोवाडेच ते. गुरुजींचे हे संतप्त स्वरूप अलौकिक असायचे. पारा चढत चढत जात होता आणि शेवटी हे आमचे स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या असल्या भाषणबंदीच्या हुकुमाची मी एवढीच किंमत करतो म्हणून हजारो लोकांदेखत तो कागद त्यांनी टरकावून फेकून दिला. समोरची हजारो अंतकरणे चरकली. हे असले धैर्य ज्याला होते तो रडका, त्याचे वाडमय रडके, त्याचे विचार रडके. त्या माणसाचे मन कशासाठी रडत होते?
आपल्या मुलीचे लग्न जमत नाही म्हणून? त्या माणसाच्या डोळ्यातले अश्रू कशासाठी दाटत होते? राहायला जागा मिळत नाही स्वतःला म्हणून, की वशिल्याने वरची जागा मिळावी म्हणून? उपमंत्रीपदसुद्धा दिले नाही हो म्हणून? त्या अश्रूंचा शोध घेत आम्हाला नको जायला? त्यांच्या अपार कारुण्याचा विचार नको करायला? पण खरे सांगू का, साने गुरुजींचे विचार पद्धतशीर रीतीने मागे पडावेत अशी गेल्या 20-25 वर्षातली आमची स्वातंत्र्यानंतरची कारकीर्द आहे. गुरुजींना जीवनातल्या विसंगती आणि त्यामागे दडलेले कारुण्य दिसले होते. विनोदी लेखकालाही नुसते विसंगतीवरती बोट ठेवून भागत नाही, त्यामागल्या कारुण्याचे दर्शन घडावे लागते. असल्या विसंगतीचे एक सुंदर उदाहरण गुरुजींनीच सांगितलेल्या एका प्रसंगात आहे. लहानपणी शास्त्रीबुवांकडनं वेदपठण शिकत असताना वेदातल्या प्रार्थनेमध्ये चर्मकारभ्यो नमः, कुलालेभ्यो नमः हे ऐकून त्यांना अतिशय आनंद झाला. केवढे श्रेष्ठ आमचे वेद! चांभारांना नमस्कार असो, कुंभारांना नमस्कार असो म्हणणारे गुरुजी फुलून आले. त्या उत्साहात आपल्या गुरूंना विचारले, वेदात चांभार कुंभार यांना नमस्कार आहेत, मग आपल्या पांडू कुंभाराला घेऊन येतो, त्याला नमस्कार करूया. वेदपठण शिकवणारे भटजीबुवा भडकले आणि म्हणाले, गाढवा, जास्त शहाणपणा करायचा नाही, हे नुसतं म्हणायचं. हिंदूंचा वेद चांभाराला नमस्कार करतो, हाडामाळाचा चांभार देवळात शिरू शकत नाही. वेदातला चांभार ठीक आहे, देवळातला पांडुरंग परवडतो, पण देवकळेनेच वागले पाहिजे असा आग्रह धरणारा पांडुरंग साने परवडत नाही. साने गुरुजींचा आदर्श पाळून वागायचे म्हणजे तापदायक. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक तरुणांनी त्यांना प्रेमाचा धाक दाखवून त्याप्रमाणे सार्वजनिक जीवनात उड्या घेतल्या. आपल्या वागण्यात समाजविरोधी काही घडले तर ते गुरुजींना रुचणार नाही असा तो स्वतःच खुशीनं मानलेला धाक होता. कोणीतरी सर्वसंग परित्याग करून आपल्या सुखासाठी धडपडतो आहे, दुःखाने रडतो आहे, अन्याय पाहून चिडतो आहे, त्या आदर्श पुरुषाला दुःख होईल असे आपण वागू नये असा कुठेतरी ज्यांचा धाक होता, अशी माणसे स्वातंत्र्यपूर्व काळात होती. मग ती कुठल्याही विचारसरणीची असोत. सत्तेच्या राजकारणात घुसलेल्या स्वातंत्र्य काळातल्या नेत्यांनी असल्या माणसांना काट्यासारखे वेचून बाजूला काढले. क्षणभर विचार करा, आपले वाईट वागणे अमक्या एका नेत्याला आवडेल का? असा विचार करून जगण्यासारखा धाक असलेला आज एक नेता दाखवून दिलात तर दुसऱ्या क्षणाला मी हरी लिमयांना सांगेन की आत्ता साने गुरुजींची पुस्तके छापायची गरज नाही. लोक सुधारले. तो धाक असायला मागे तपश्चर्या हवी, चारित्र्यशीलता हवी, चांगल्या मूल्यावरती श्रद्धा हवी. साने गुरुजी त्या श्रद्धा केवळ वाड्म्यातून व्यक्त करत नव्हते तर आचरणातून आणत होते. साहित्य आणि जीवन ह्यात फारकत नव्हती. हे व्रत महाकठीण. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसता येतं असे साने गुरुजींना वाटत होते. ही सहृदयता घेऊन ते जगत होते आणि वाड्मयात जोपासत होते. साने गुरुजींविषयी बोलताना मी जर आपल्याला वूड हाऊसचे एक वाक्य सांगितले तर जरा नवल वाटेल. केवळ विनोदी लेखकाचे उदाहरण देऊन माझे नाते जमवावे यासाठी मी हे उदाहरण देतो असे कृपा करून समजू नका. वूड हाऊस गेल्या महायुद्धात जर्मन लोकांच्या तावडीत सापडले. त्यांना कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये राहावे लागले. तिथे त्यांचे हाल झाले. सुटून आल्यावरती एका मित्राने विचारले, प्लम डोंट यू हेट जर्मन्स? वूड हाऊस म्हणाले, नो, आय नेव्हर हेट इन्व्होल्यूट. नाही, मी कधी घाऊक तिटकारा करत नाही. गुरुजींचा जर कदाचित कुठला दोष असेल तर त्यांना घाऊक तिटकारा करता येत नसे. हा जर दोष मानायचा असेल तर माझे काही म्हणणे नाही. राजकारण ह्या नावाखाली जे काही आपल्या बुद्धीशी, संस्कृती आणि आपल्या विचारांशी व्याभिचार करतात त्यांनाच जर आपण गुण मानूत तर गुरुजींना नाही मानले तरी चालेल. ढोंगीपणाचे गुरुजींना मानू नये. जर मानायचे असेल तर गुरुजींच्या ज्या काही श्रद्धा होत्या त्या मानाव्या लागतील. प्रेमात आणि राजकारणात सगळं काही चालतं. अशा प्रकारची पळवाट काढून जगणार असाल तर तिथे गुरुजींचे नाव घेण्याचा अधिकार आपण गमावला आहे असे स्वच्छ कबूल करा. पण तत्वाला मुरड घालत सारखी तडजोड करत स्वार्थासाठी द्वेषाचे वातावरण तापत ठेवून जगणाऱ्यांनी उगीच साने गुरुजींचे नावही घेऊ नये किंवा त्या तत्वाप्रमाणे आपल्याला जगता येत नाही म्हणून त्यांना रडके बिडके म्हणून नावेही ठेवू नयेत. साने गुरुजींना वूड हाऊसच्या शब्दात सांगायचे म्हणजे घाऊक तिटकारा किंवा द्वेष करता येत नव्हता.
सगळ्या मुसलमानांचा द्वेष, तमाम ब्राह्मणांचा द्वेष, कोणी ख्रिस्ती म्हणून ख्रिश्चनांचा द्वेष, असे ते घाऊक द्वेष करू शकत नव्हते. दुर्दैवानं राजकारणात द्वेषाचे झेंडे वर केले तरच खाली माणसे जमतात. इस्लाम खतरे में है म्हटल्याखेरीज इस्लामी झेंड्याखाली कोणी जमत नाही. हिंदू धर्मावरती मुसलमानांनी भयंकर आघात चालवले आहेत. हिंदू धर्म बुडाला अशा आरोळ्या ठोकल्याखेरीज हिंदू एकत्र येत नाहीत. हिंदू धर्माला पुन्हा एकदा थोडे साफसूफ करूया वगैरे म्हणून पहा, कोणी येणार नाही. पण अमक्याच्या विरुद्ध निषेधाला जमायचे आहे तर खूप जमाव करता येतो. त्याप्रमाणे एका ब्राह्मणाने गांधीचा खून केला म्हणून सगळ्या ब्राह्मणांनी घरे जाळत सुटणे हा महामूर्खपणा किंवा अमानुषपणा. त्याचप्रमाणे कुठल्या तरी एका मुसलमानाने एका हिंदू तरुणीवरती बलात्कार केला म्हणून मुसलमानांचे मोहल्ले जाळत सुटणे हाही तितकाच मूर्खपणा आणि अमानुषपणा. साने गुरुजींना मानायचे असेल तर हे असले घाऊक सूड स्वीकारता येणार नाहीत. म्हणूनच म्हणतो की साने गुरुजी स्वीकारताना अगर धिक्कारताना थोडा विचार करून ठरवावे आणि त्यासाठी तरी त्यांनी काय म्हटले आहे ते वाचून पहावे. केवळ शेरे करून मोकळे होऊ नये. निदान विद्वत्तेचा व्यवसाय करणाऱ्यांनी तरी नव्या पिढीची दिशाभूल करू नये. अनेक लेखकांच्या बाबतीत ही शेरेबाजी दिसून येते. डॉक्टर केतकरांच्या कादंबऱ्यात म्हटले आहे, त्यांची शैली खडबडीत होती. एवढ्या एका वाक्यात त्यांना उरकून टाकायचे. वाडम्याकडे पाहण्याचा असल्या त्या दृष्टिकोनातून साने गुरुजींना रडके हे लेबल बसले. पण साने गुरुजींसारख्या उदार चरिताने काय लिहिले आहे ते वाचून तरी पहा. हरिलिमयांनी त्यांच्या लिखाणातले सुंदर विचारधन आपल्या पुढे आणले आहे. त्यांनी हे मोठे चांगले काम केले आहे. नव्या पिढीला साने गुरुजींचे विचार समजतील असे मला वाटते. माझ्या नवीन पिढीवरती विश्वास एवढ्याचसाठी आहे की त्या पिढीनं चिडायला सुरुवात केली आहे. मला नेहमी नव्या पिढीपुढे जाताना जुन्या पिढीतला माणूस म्हणून अपराध्यासारखं वाटत असतं. मला असं वाटतं की आम्ही त्यांच्यासाठी फार चांगले काही ठेवले नाही. साने गुरुजींनी आमच्यासाठी केवढं ठेवलं होतं. पुढे त्या विचार आणि आचारधनाचे आम्ही काय केलं? आम्ही अपराधी आहोत. पण आजोबांचे गुण नातवात येतात तसे साने गुरुजींच्या पिढीचे गुण कदाचित आजच्या या तिसऱ्या पिढीत आले असतील. नव्या पिढीत मला मनाच्या औंदार्य दिसते. साने गुरुजींचे विचार वाचताना त्यांच्या लक्षात येईल आज ज्या गोष्टींबद्दल आपण बंड करतो त्या विरुद्ध साने गुरुजींचेही बंड होते. गुरुजी राजकारणात होते पण राजकारणी नव्हते. राजकारणी असणे निराळे आणि राजकारणात असणे निराळे. गुरुजी ज्यावेळी राजकारणात होते त्यावेळी त्या राजकारणात असल्यामुळे पुढे काही बक्षीस मिळण्यासारखे नव्हते. आज राजकारण शिरणारा माणूस आपल्याला माहीतच आहे की मग आमची सोय कुठे करता हा प्रश्न विचारून मग राजकारणात जातो. या साऱ्या स्वार्थाच्या, सत्तेच्या, लोभाच्या आधारावरती उभ्या असलेल्या प्रत्येक क्षेत्रातल्या राजकारणाच्या कथा वर्तमानपत्रातून येत असतात. त्या वाचल्यावरती ह्या मुलांना आपले नेते गुरुजन यांच्याबद्दल का म्हणून आदर वाटावा. त्यांचे गुरुजन युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला अमकी जागा मिळावी, तमकी जागा मिळावी म्हणून गलिच्छ पातळीवरती भांडणे करतात. मान्यता लाभलेले नेते सत्तेचे अमुक पद मिळत नाही म्हणून रुसून निघून जातात. हे सारे वर्तमानपत्रातून वाचायला मिळत असताना मुलांनी कुठे म्हणून विश्वास ठेवायचा मला खरेच कळत नाही. माझी वर्तमानपत्रावाल्यांना विनंती आहे, कृपा करून तेवढी जागा कोरी ठेवा. ह्या नव्या पिढीला बिचारीला तेच रोज वाचायला मिळतं. अशा ह्या पिढीला आज साने गुरुजींचे जीवनविषयक विचार या पुस्तकात संकलित स्वरूपाचा वाचायची सोय हरिभाऊ लिमये यांनी करून दिली आहे. त्या विचारांना जिवंतपणा आहे. कारण गुरुजींच्या वाडमयात जे गुण दिसतात त्या गुणांना त्यांनी जीवनाचे मोल दिले आहे. गुरुजी केवळ साहित्यासाठी साहित्य किंवा कलेसाठी कला असे मानणाऱ्यातले नव्हते. जे जे काही आहे ते जीवन अधिक सुंदर करण्यासाठी आहे अशी त्यांची श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेसाठी लागणारी किंमत गुरुजी देत होते. तुकारामांच्या शब्दात बोलायचे म्हणजे तुका म्हणे व्हावी प्राणासवे ताटी, नाही तरी गोष्टी बोलू नये, अशी गुरुजींची जीवननिष्ठा. प्रश्न आहे आज तत्वासाठी अशी प्राणासवे ताटी करायला कोण तयार आहे. हा धुळ्याची किंवा त्याच भागातल्या शहरातली गोष्ट आहे. संप चालला होता. गिरणी मालक इरेला पेटले होते. सरकारही ऐकत नव्हते. गुरुजी म्हणाले, ठीक आहे, मी तापीला जाऊन जलसमाधी घेतो. अशी प्राणासवे ताटी करायला सिद्ध असणारी ही माणसे. सेनापती बापट वारले त्यावेळी मला विचार आला
की राजकारणी मंडळींना त्यांच्या निधनाचे निराळ्या कारणाचे दुःख होणार. केव्हाही जीव द्यायला तयार असणारा हातातला माणूस गेला. असो, प्राणासवे ताटी असणारी गुरुजींसारखी माणसे आपल्या प्रत्येक कृतीतून जीवनातली शुद्रता निघून जावी म्हणून जगत असतात, रडत असतात, चिडत असतात. स्वतः इंग्रजीतून काही चांगले वाचले की इंग्रजी न कळणाऱ्याला जास्तीत जास्त लोकांना ते कळावे याची ओढ त्यांना लागत असते. त्या ओढीतून त्यांनी लिहिले. त्यांनी पुष्कळ वेळा म्हटले, मला कृपया साहित्यिक म्हणू नका, मी तसा साहित्यिक नाही. माझे लेखणीपेक्षा झाडू आणि टोपलीवर अधिक प्रेम आहे. नुसते प्रेम नव्हे, हाती झाडू आणि टोपली घेऊन ते राबत असत. त्यांनी स्वतःला साहित्यिक म्हणून घेण्याचा आग्रह धरला नाही, हे खरे, पण ते खरोखरीच चांगले साहित्यिक होते. गुरुजींना साहित्यिक म्हणून सुद्धा मोठे मानाचे स्थान दिले पाहिजे. गुरुजींच्या वाड्यात निसर्गाचे किती सुंदर दर्शन घडते. आधुनिक जीवनामध्ये निसर्गाशी ताटातूट झालेली आहे. नवीन साहित्यात कचऱ्याच्या पेट्यात जास्त दिसतात, हे खरेच आहे. त्यामुळे माणसांनी कचऱ्याच्या पेट्यांबद्दल लिहावे, पण साऱ्या जीवनाची कचऱ्याची पेटी होऊ नये ह्या तळमळीने लिहावे. घाण जावी एवढ्यासाठी की मग आपल्याला चांदण्यांचा स्वच्छ छान आनंद मिळेल. चांदण्यांची आठवण असायला हवी. चांदण्यांबद्दल लिहिणारा जुना आणि कचरापट्टीबद्दल लिहिणारा नवा इतके काही सोपे नव्या जुन्यातले गणित सोपे नाही. झाडू टोपली घेऊन कचरा नाहीसा करणारे गुरुजी निसर्गात खूप रमत असत. मी आपल्याला मुद्दाम आज एक लहानसा उतारा वाचून दाखवणार आहे. इथे नवीन मुले आली आहेत, त्यांनी ऐकायला पाहिजे. तुम्ही बालकवीच्या निसर्गप्रेमाबद्दल वर्गातल्या प्राध्यापकांकडनं ऐकले असेल. बालकवींच्या निसर्गप्रेमाबद्दल सांगणे प्राप्तच आहे त्यांना. पण बालकवींशिवाय इतरही लेखकांमध्ये हे प्रेम वादळातले फारसे सांगितले जात नाही. निसर्गप्रेमात साने गुरुजी बालकवींपेक्षा कुठेही उणे पडणार नाहीत. हे कोकणातल्या एका खेड्याचं वर्णन, एका पावसाच्या सुमाराचं वर्णन आहे. अप्रतिम वर्णन. साधे सोपे 3-3, 4-4 शब्दांची वाक्य लिहिणे अतिशय अवघड असते. त्यांनी सोपे लिहिले. सर्वांना कळावे ही इच्छा होती. शैलीदार साहित्यिक म्हणावे म्हणून त्यांनी लिहिले नाहीत. आपणापैकी कोकणातले जे असतील त्यांच्या डोळ्यापुढे हे चित्र उभे राहील. रोहिणीचे खळखळ झरे वाहू लागले, पण ते पर्हे नाले पुढे सुकले, वाळले. थोडे थोडे कुठे पाणी आहे एवढेच. एक पूर येऊन गेला, साकवावरती पाणी आले होते. सोंडेवरच्या पर्ह्यातून एक मुलगा वाहून जाताना वाचला. त्याच्या पाण्याला ओढ फार आहे. अहो, गावात पर्हे किती. सोनार आळीतला, खोंडातला, खेराच्या आळीतला, तो शिरवळचा, तो सोंडेकरचा, प्रत्येक ओघळाचे निराळे नाव, प्रत्येक ओढ्याला निराळा नाद. एवढेच नव्हे तर तोच ओढा सर्वत्र तीच भाषा बोलत नाही. आपल्या कोंडातला पाऱ्या आहे ना, तो तिथल्या मळीतल्या शेतावर आला की निराळीच गुणगुण करतो, निराळा नाद. एवढेच नव्हे तर तोच ओढा सर्वत्र ती भाषा सगळीकडे जाताना बोलत नाही. दगडावळून उड्या घेत येत तो खो 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 हसतो, मग पुढे गंभीर होतो, जणू काही त्याची समाधी लागते. नदीजवळचा तो अवखड खो खो हसणारा, उड्या मारणारा, गडबड करणारा तोच का हा प्रवाह? तर हा मोठा लबाड आहे हो. कुलकर्ण्यांच्या साकवाजवळ संथपणे धारण करणारा हा प्रवाह पुढे ओकांच्या शेताजवळ गेला की गाणं म्हणायला लागतो. निरनिराळ्या प्रवाहाचे हे विविध संगीत ऐकणं मोठं मजेचं असतं. मला सांगा, ज्यांनी वृक्ष झऱ्यांचे गूढ मधुर गूज इतक्या बारकाईने ऐकलं, त्या माणसाच्या कलेच्या आसक्तीबद्दल, निसर्गाच्या प्रेमाबद्दल, त्यांच्या साहित्यातून आढळणारे प्रसंग न वाचता एकदम काहीतरी शेरा मारून मोकळे व्हायचे. साऱ्या कलांविषयी साने गुरुजींना ओढ होती. सेवा दलांच्या कलापथकाचे सारे श्रेय साने गुरुजींना. आमच्यासारखी मुले नाही तर गाण्या बजावण्याऐवजी त्यांच्या क्रांतिकार्यात कशी आली असती. बॉम्ब वगैरे भानगडी आम्ही कसले करणार? ते आम्हाला जमणारे काम नव्हे. आम्हाला वाटायचे आम्हाला काहीच काम नाही, आम्हाला झाडू देखील नीट मारता येत नाही. माझ्यासारख्या मुलांना त्या काळात त्यांनी सांगितले, तुला काम नाही कसं? तुला खूप काम आहे. तुला गाणे म्हणता येतं ना? 10 मुले गोळा कर, गावोगाव म्हणत हिंडा गाणी. मी लिहून देतो, म्हणा. येथून तेथून सारा पेटू दे देश, गाण्यांनी देश पेटवता येतो. खेड्यात जा, नाटके करा, निसर्गात खेळा. आबालवृद्धांसाठी त्यांच्यापाशी कार्यक्रम होता. गुरुजी ही उपाधी लावावी अशा प्रकारचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये होते. कारण सांगायच्या आधी ती शिकवण ते स्वतः जीवनात उतरवित होते. हे सारे ते एका महान धर्माचे पालन म्हणून करत होते. साने गुरुजींचा धर्म कुठला?
मानवधर्म वगैरे आपण म्हणतो, पण मला वाटते सानू गुरुजींचा धर्म म्हणजे मातृधर्म. आपण नेहमी म्हणतो गुरुजींनी मातेचे महन्मंगल स्तोत्र गायले. त्यांनी ती स्तोत्रे नुसती गायली नाहीत, साक्षात मातेची जी कर्तव्य असतात त्याचे पालन ते करत होते. मातेचा धर्म घेऊन ते जगत होते. ते मातृधर्मी होते. माता ह्याचा अर्थ केवळ मुलाला जन्म देणारी स्त्री असाच नव्हे. मुलाला जन्म देणे ही निसर्गाची करामत झाली. पण माता ही पदवी हवी असेल तर अनेक जबाबदाऱ्या आल्या. माता म्हणून घ्यायची असेल तर अनेक प्रकारची व्रते आली, असंख्य प्रकारचे नकार आले. आपल्या मुलांना कुठल्या तरी वाह्यात नोकरांच्या अंगावर सोडून समाज सुधारायला जाणारी बाई ही माता नव्हे. मला कोणी जुना म्हणा हवा तर, पण मातृत्वाच्या दर्जाला जाण्याची तयारी स्वतःच्या घरात झाली पाहिजे. त्यासाठी फार मोठी किंमत द्यावी लागते. चांगली माता होऊ इच्छिणाऱ्या आईला त्या मुलाचे भंगी व्हावे लागते, स्वयंपाकीन व्हावे लागते, डॉक्टरीन व्हावे लागते, दाई व्हावे लागते, शिक्षिका व्हावे लागते. त्या मुलांसाठी गायिकाही व्हावं लागतं. गावात खूप छान गाण्यांचा कार्यक्रम असतो, पण मी नाही जाणार तिथे. ह्या मुलाला कुठे टाकून जाऊ? तिथे त्याला जागरण झाले तर, गाणे किंवा नाटक चालू असताना ते टपटप करून रडले तर काय त्याचे तोंड दाबू? हे बरे आहे का? असले विचार करणाऱ्या मातेला अनेक गोष्टींना मुकावे लागते. मातृत्वाने किंवा गृहिणी म्हणून जगणे सोपे नाही. सगळ्यात विवाहित बायका सौभाग्यवती असतात असे मला वाटत नाही. जी बाई नवऱ्याचे खूप पैसे खर्च करून आणलेला दागिना अंगावर घालण्यापूर्वी हा एवढा पैसा कुठून आला हो तुमच्याकडे हा प्रश्न विचारत नाही, ती सौभाग्यवती कसली? आपण ब्लॅक मार्केटबद्दल बोलतो. तसल्या पैशातून घरात ऐश्वर्य उभे केलेले असते. हा थाटमाट उभा करत असताना काय करतात त्या ब्लॅक मार्केटवाल्यांच्या बायका? त्यांना का विचारित नाहीत? अहो, तुम्ही तर नुसते सब रजिस्ट्रार आहात. मग तुम्हाला हे 50,000 रुपयांचं फर्निचर घेणं जमलं कसं? हा प्रश्न जी बाई नवऱ्याला विचारत नाही ती सौभाग्यवती कसली? लबाडीनं जमवलेलं भाग्य हे काय सौभाग्य? मग ही असली सौभाग्यवती आणि एखाद्या शेठजीची चंद्रहार आणून दिल्यावरती हा चंद्रहार तुम्ही कुठून आणलात, पैसे कुठला ह्याची चौकशी न करता तो हार गळ्यात घालणारी ठेवणारी बाई ह्यांच्यातला फरक काय उरला? मी कठोर बोलतो असे समजू नका, पण हे सत्य आहे. जी नवऱ्याच्या ह्या असल्या व्यवहारामध्ये अशी अप्रत्यक्ष सहभागी होते ती तितकीच सामान्य प्रतीची बाई. शयनेषु रंभा, ह्या पलीकडे काही नाही. पण मातृत्व स्वीकारायचे असेल तर मात्र त्याला फार मोठे मोल द्यावे लागते. साने गुरुजी माता होते म्हणजे काय होते? हे विशाल घर सुंदर व्हावे, शीलवंत व्हावे म्हणून ज्या ज्या शारीरिक आणि मानसिक हालअपेष्टा भोगाव्या लागतात त्याला ते तयार होते. क्रांतिकारक म्हणजे काय 24 तास बॉम्ब करत बसलेला नसतो. गुरुजींनी ज्या सहजतेने 42च्या लढ्यात बॉम्ब हाती घेतला तितक्याच सहजतेने आपल्या सहकाऱ्यांसाठी पोळ्या लाटल्या. मधुलिंबांना विचार हवे होते तर चळवळीत भाग घेतलेल्या मुलांसाठी गुरुजी स्वयंपाक करत. आणि मुलेही अशी आचरट नसतील, प्रेमाने म्हणत असतील. पण गुरुजींना म्हणायची, गुरुजी पोळ्या भाजल्या नाहीत नीट. ज्या हक्काने आणि प्रेमाने आईला सांगावेत त्या हक्काने सांगत. अशा प्रकारच्या प्रेमाचा अधिकार मिळवण्याचे भाग्य किती लेखकांना आणि राजकारणी लोकांना लाभले असेल. साने गुरुजींबद्दल बोलताना ते मातृधर्मी होते, असंख्यांची आई होऊन जगत होते. हे वाक्य मी काही वेगळं टाळ्या मिळवण्यासाठी बोललो नाही. आईचा कठीण धर्म ते पाळत होते हे आम्ही पाहिले आहे, म्हणूनच बोलतो. आई म्हणजे काय? सदैव मुळूमुळू करणारी किंवा बाळाचे लाड करणारी बाई नव्हे. मुलांच्यात मूल होणारे साने गुरुजी अन्यायाविरुद्ध चिडून भाषणाला उभे राहिले की त्यांना सांगावेसे वाटे, गुरुजी तुमचे हे विराट स्वरूप आम्हाला पाहवत नाही. आमच्या डोळ्यात एवढे त्राण नाहीत. हे कृष्णा, तुझे ते सौम्य स्वरूप, तू गोष्ट सांगत होतास, बासरी वाजवत होतास, तेच तुझे चांगले स्वरूप धारण कर. मातृधर्मात सात्विक संतापानं निखाऱ्यासारखे फुलणेही येते. मुलांवरती प्रेम करणारी आई मुलांच्या चुकीबद्दल शासनही करते. घरात अनाचार करणाऱ्या नवऱ्याला वठणीवर आणते. तिचा मार्ग आत्मक्लेशाचा असतो, कठोर व्रताचा असतो. मुलाच्या चुकीबद्दल त्याला जेवायला वाढणार नाही म्हणणारी आई मुलाने चूक दुरुस्त करेपर्यंत स्वतःही जेवत नाही. भाग्याने ज्यांना अशा आया लाभल्या असतील त्यांनी आपल्या आईने हा मातृधर्म कसा पाळला होता त्याचं स्मरण करून पाहावं. तिचा त्याग आठवावा. मुलांना खाऊ घातल्यानंतर घरातल्या इतरांची जेवणे झाल्यावरती जिला लोणच्याबरोबर भात खावा लागला ह्याचं दुःख न होता सगळी कशी पोटभर जेवली
ह्या आनंदाची तृप्ती लाभते. त्या तृप्तीची अनुभूती ज्यांनी आपली भाकरी दुसऱ्याला देऊन त्याच्या समाधानात आपले समाधान मानले आहे त्यालाच कळेल. आईच्या डोळ्यात अश्रू असतात, त्यात दुःखाचे असतात, संतापाचे असतात आणि आनंदाचेही असतात. गडकऱ्यांनी म्हटलेलेच आहे, ते हृदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही, जे आनंदेही रडते दुःखात कसे ते होई. मातृहृदयी गुरुजींना आनंदाने रडणारे डोळे लाभले होते. कलापथकाचा कार्यक्रम चांगला झाला. एखाद्या मुलानं चांगले लिहिले, चांगले गाणे म्हटले, त्यांच्या डोळ्यात पाणी येई. आपला मुलगा बक्षीस घ्यायला शाळेच्या स्टेजवर जाताना आईच्या डोळ्यात दाटणारी आसवे आणि कुठल्याही पोराच्या यशानं गदगदून येणारे साने गुरुजी, त्या आईचे तरी ते पोटचे पोर. साने गुरुजींना सगळीच पोरं प्रिय. असले प्रेम घेऊन जगणाऱ्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंना फार मोल असतं. आपण कबूल करूया, आम्ही करंटे आहोत. आम्हाला अशा प्रकारचे अश्रू ठाऊक नाहीत. मधुलिमयांनी काही वर्षापूर्वी एक लेख लिहिला होता. देश नासला नासला असे समर्थांचे उद्गार घातलेला मथळा होता. देश नासला नासला. कशामुळे नासला? प्रेमाची भाषा बोलणाऱ्यांची संख्या कमी झाली, वाणी फक्त हक्काची भाषा बोलणाऱ्यांची संख्या वाढली की देश नाचतो. हे साधे गणित नाही. त्याला फार मोठे राजकारणी व्हावे लागत नाही. आमच्यासारख्या सामान्य लोकांना सुद्धा हे कळते. प्रत्येक जण हक्काची भाषा बोलतो आहे, कर्तव्याची भाषा कोणी बोलत नाही. आई घरात हक्काची भाषा बोलत नाही. घरातल्या माणसांना ती असे म्हणत नाही की तुमच्या वाट्याला 4-4 जिलेब्या आल्या तर माझ्या वाटणीच्या जिलेबीचं काय, असले प्रश्न विचारणारी आहे. आई कसली ती? देता देता मला उरले नाही ह्यात आनंद मानणारी आई. घेताना शेवटी आणि देताना प्रथम. कुटुंबावरती संकट आलं की पहिल्यांदा ती आपल्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या उतरवून देते. पहिला त्याग माझा असला पाहिजे असे तिला वाटते. मातृधर्माला त्यागाचं मोल द्यावं लागतं. गुरुजींनी शेवटी एक मोठे मोल दिले. आपणच विचार करा, गुरुजी ज्या मूल्यांना धरून जगत होते त्यातले तुम्ही आणि आम्ही आमच्या या देशाच्या संसारात काय शिल्लक ठेवलं? आपण क्षणभर अंतर्मुख होऊन विचार करूया. कशासाठी गुरुजींनी एवढी धडपड केली होती? 25 वर्ष होत आली. स्वतंत्र भारताची भाषा देखील ठरवता आली नाही आम्हाला. गुरुजी आंतरभारतीचे स्वप्न पाहत होते. आज आम्हाला कानडी माणूस चिन्यापेक्षा जास्त मोठा शत्रू वाटायला लागलाय. बेळगाव मिळाला नाही, हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, ही आमची भाषा. कानडी पुढाऱ्यांनी अशी भाषणे करायची की जणू सारा महाराष्ट्र सैन्य घेऊन चाल करायला निघालाय. आम्ही त्या मुद्द्यांना तसल्याच भाषेत उत्तरं द्यायची. सुंदर संसार केलेल्या मातेनं, एखाद्या व्रतासारखे जीवन जगणाऱ्या मातेने जर आपली मुले दारुडी निघाली, व्याभिचारी निघाली, काळा बाजार करू लागली हे पाहिलं तर त्यानंतर सुद्धा तिनं तसंच जगत राहावं असं आपल्याला म्हणता येईल का? गुरुजींना बाम्ही दुसरा काय मार्ग ठेवला होता? मला असे वाटते की गुरुजींनी आत्महत्या केली नाही. देश इतका नाचला की गुरुजी सारख्यांना जगणे आम्ही अशक्य करून ठेवले. असे पहा, आपल्या घरात गलिच्छ प्रकार सुरू झाले तर चांगली आई तिथे राहील तरी का? जुन्या काळची असेल तर बिचारी काशी यात्रेला जाईल. गुरुजी असा एक महायात्रेला निघून गेले की तिथून परत येणे नाही. त्यांच्या त्या अंताचा आपण हा असा अर्थ करून घ्यायला हवा. हा असा मातृधर्मी माणूस हा आमच्यात होऊन गेला. आमचे भाग्य, पण आम्ही काहीच करू शकणार नाही का? मी तर निराश नाही, अजिबात निराश नाही. जीवनामध्ये अशी निराशा येऊन चालायची नाही. चुकले आहे, पण चुकले आहे हे लक्षात आल्यावरती आपण काय बरोबर करू याचा विचार करायला हवा. गुरुजींनी किती साधे साधे कार्यक्रम दिले आहेत. आंतरभारतीसारखा कार्यक्रम आहे, त्या पलीकडच्या माणसाची भाषा जाऊन शिकूया. मजा वाटेल. एखाद्या परप्रांतातला माणूस मराठी बोलल्यावरती किती बरे वाटते. मी हे सांगोवांगी सांगत नाही. मी थोडासा अधिकारी आहे ह्या विषयावर बोलायला. एका प्रांतातली भाषा दुसऱ्यानं शिकणे अजिबात कठीण नाही. करत नाही आम्ही. आम्हाला व्रते करायला नकोत आणि पुण्य पाहिजे. हे कसे जमणार? लहान मुलांना सुंदर गोष्टी जाऊन सांगाव्यात. गुरुजी किती सुरेख गोष्टी सांगत. मात्र गोष्टी सांगायला जाताना प्रेमाने भरलेले मातृहृदय घेऊन जावे. मुलांना आपल्यावरती प्रेम करणारी माणसे बरोबर ओळखता येतात. आईचे अंतःकरण कसे ओळखावे हे मुलांना शिबिरात जाऊन शिकावे लागत नाही. आपण काहीच करू शकत नाही का? किमान पक्षी गुरुजींनी एवढे सुंदर लिहून ठेवले आहे जे आपण वाचूही शकत नाही का? गुरुजी गेले.
गुरुजींना जावेसे वाटले ते गेले, त्यामुळे अनेक लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला असेल. कारण गुरुजींसारखी माणसे आपल्याला पेलत नाहीत. तो प्रेमाचा धाक तापदायक असतो. तो धर्म आचरायचा म्हणजे त्रास असतो. अत्रे एकदा सांगत होते, गुरुजींच्या बरोबर आगगाडीतून प्रवासाला निघाले. गुरुजींचे 3rd क्लासचे तिकीट, अत्र्यांचे 1st क्लासचे. गुरुजी 3rd बसल्यावर अत्र्यांचा 3rd बसणे आले. 3rdच्या गर्दीत एकदा आपल्याला जागा मिळाली की नव्या स्टेशनला डब्यात घुसणाऱ्या उतारूंना जागा नाही, जागा नाही म्हणायचे आपले धोरण. गुरुजी आपले नवे लोक घुसायला लागले की म्हणायचे, या या बसू कसे तरी. अत्रे सांगत होते, ह्या आग्रहाने झाले असे की सरकत सरकत आम्ही अशा ठिकाणी जाऊन पोचलो की पुढे प्रवास करणे अशक्यच. मग अत्र्यांनी गुरुजींचा निरोप घेतला आणि 1st क्लासमध्ये जाऊन बसले. आपल्याला 1st क्लासमधून जायला हवे आहे. गुरुजींचा हा धर्म पेलायचा कसा. गुरुजींच्या वाड्यात केवळ काव्यातलाच निसर्ग आहे असे नाही. त्यांनी विज्ञानाच्या उपासनेला फार महत्त्व दिले आहे. गुरुजींनी म्हटले आहे, विज्ञान ग्रंथाची भाषांतरे करा. तुम्हाला प्रतिशब्द मिळाले नाहीत तर ऑक्सिजनला ऑक्सिजन म्हणा, कार्बनला कार्बन म्हणा. पण विमाने उडतात कशी, आकाशापर्यंत लोक कसे जातात हे मुलांना कळू द्या. आईला स्तन्याची वेदना सहन न व्हावी आणि मुलाला किती पाजू न किती नको असे वाटावे, अशा प्रकारची जोड असलेले गुरुजी. त्यांचे हे पुस्तक हरिभाऊंनी काढले. फार मोठे काम केले. अत्यंत वेळेवर हे पुस्तक काढले आहे. हे पुस्तक सुंदर आहे. माझी एक विनंती आहे आपल्याला, हे पुस्तक आपण सर्वांनी वाचावे, सर्वांनी विकत घेऊन वाचावे. 6 रुपयेच किंमत आहे या पुस्तकाची. मला वाटते साने गुरुजींसाठी 6 रुपये खर्च करायला हरकत नाही. या पुस्तकामुळेच हरिभाऊंचा फायदा होईल असे नाही, पण गुरुजींचे कितीतरी वाङ्मय अप्रकाशित आहेत. ते प्रकाशित करायला त्यांचे जे कोणी प्रकाशक आहेत त्यांना उत्साह वाटेल. आजच्या प्रसंगी मी पुष्कळ बोललो आहे. मला राहावले नाही म्हणून जास्त बोललो. अधिक बोलल्याची मला क्षमा करा. एवढे सांगून मी आपली रजा घेतो. हे भाषण लिहिलेलं आहे